आमच्या या पाऊसस्पर्शी अशा शाखा उद्घाटन आणि गुणवंताचा सत्कार या कार्यक्रमावर उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याबरोबर आदरणीय आके साहेब, मराठी पत्रकार संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजीव गोने, आमचे मित्र ॲडव्होकेट भारतराव कांबळे साहेब, मंचावर असणारे सिद्धार्थ सूर्यवंशी, बालाजी गुट्टे, गोपीनाथराव गोरे, आदरणीय रामदास महाजन, बळीरामजी मोरे, गजिरेजी, पत्रकार श्रीशरणजी मोहगावकर, अजय भालेराव, गणेश मुंडे, भीमराव कांबळे, धर्मपाल सरवडे, दिलीप मोरे, नंदकुमार कोडे, लखन गायकवाड, प्रशांत दाभाडे, एन डी राठोड, सर्व उपस्थित आहात आणि बहिणींना उल्लेख करून माझ्या 3-4 मिनिटाच्या शुभेच्छेला सुरुवात करतो. 3-4 मिनिटाची मर्यादा याच्यासाठी काढून घेतली की आधीच तर कार्यक्रमाला वेळ झाला होता, अनेकांची भाषणं झाली, अजून एक कार्यक्रमाचा एक दुसरा भाग सत्कार व्हायचा बाकी आहे, म्हणून 3-4 मिनिटाची मर्यादा घातली. खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर प्रस्तुत बोलणं योग्य नाही, प्रस्तुत बोललं पाहिजे. तेरे खत में मेरा सलाम कधी करू नये ती करायची आम्हाला सवय नाही, किंवा लग्नाची सुपारी घ्यायची गळ्याचं वाजवायचं किंवा प्रस्तुत आहे, संयुक्तिक नाही. म्हणून मी फक्त पत्रकारांच्या या शाखा उद्घाटन आणि या कार्यक्रमाच्या सत्कारावरती बोलणार आहे. मी पहिल्या प्रथम तुमच्या सर्व पत्रकारांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगला कार्यक्रम, गुणवंताचा सत्कार आणि शाखेचं उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवलं, आम्हाला निमंत्रित केलं. मनापासून आपले आभार मानतो, आपल्याला या उपक्रमाबद्दल शुभेच्छाही देतो. तर म्हणजे पत्रकारिता ही सतीचं वाहन आहे. सतीचं वाहन याच्यासाठी आहे की आता दादाने उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येकाला वाटते की माझ्या बाजूने लिहिलं पाहिजे, मला अनुकूल लिहिलं पाहिजे, परंतु त्यांचा अँगल एका वेगळ्या दिशेने असतो पत्रकाराचा. समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडणे, ते योग्य व्यासपीठावरती मांडणे आणि त्याला त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हा त्यांचा हेतू असतो. त्यांना काही मर्यादाही असतात. प्रत्येकाचंच लिहित बसलं, पानाची संख्या, शाई पेनचा खर्च, ऑफिसचं गाडे, लाईट बिलं, मानधन, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना द्यावं लागतं. म्हणून पत्रकाराच्या मर्यादा आम्ही नेहमीच ओळखले. तो आम्ही आमचं सौभाग्य समजतो. त्या मर्यादेच्या अधीन राहून सुद्धा अमरपूर आणि लातूरच्या पत्रकारांनी एक आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. एक लक्ष्मण रेषा न सोडता समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडणे हे तर काम करतातच, पण तो सामाजिक उपक्रम ते कुठलाही असो, जल शिवारचा उपक्रम असो, लातूरमध्ये गेलेलं काम, त्या गुणवंताचा सत्कार करण्याचं काम असेल, रेल्वेच्या बाबतीमध्ये त्या विषयाला हायलाईट करणे असेल, सगळ्या कामामध्ये नागपूरचे पत्रकार, अमरपूरचे पत्रकार अग्रेसर राहिलेले, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि गुणवंताच्या बाबतीमध्ये सत्कार करण्याच्या बाबतीत बोलायचं झालं खरं तर राजकारण्याचा सत्कार तर अनेक जण करतात, परंतु राजकारण्याच्या बाहेरची जी लोक आहेत, कधी उपेक्षित असतात, कधी नव्याने संधी मिळालेली असतात, त्यांचा सत्कार करणं हे विशेष आहे. कारण जे दुर्लक्षित आहे त्यांचा सत्कार करणं त्यांना ऊर्जा मिळवून देणारं काम आहे. कारण ज्यांचा सत्कार केला जातो त्यांना थोडंसं मोठभर मास चढतं, त्याला हुरूप येतो, आणि ज्यांचा सत्कार झाला नाही त्यालाही ईर्ष्या निर्माण होते की माझाही सत्कार व्हावा, तोही अधिक गतीने काम करतो, अधिक त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचं काम करतो. म्हणून हे पुण्याचं काम आपण या ठिकाणी ठेवलं, मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. मला आता नरशे गोरे साहेबांनी आता एक चिठ्ठी हातात दिली, ज्याच्यावरती दादा बोललेले त्या ठिकाणी पत्रकार भवनासाठी अमरपूरमध्ये जागा दिली पाहिजे. जरूर देऊ, कारण हे सार्वजनिक काम आहे आणि त्या वास्तूंचा उपयोग आपण समाजाच्या हितासाठी आणि व्यवस्थितपणे बसून एकाग्रता मिळवून देण्यासाठी करणार, किंवा त्यासाठी व्यासपीठावरती आम्ही सगळे मंडळी, भारतराव कांबळे असतील, महाजन साहेब असतील, दादा असतील, आपण जागा फिक्स करू. तर तुर्तास काही गोरे साहेब, तुर्तास काही देणं जागेचं शक्य होणार नाही, कारण 4-5 दिवसात आचारसंहिता येऊ घातलेली आहे. आणि म्हणून आचारसंहिता झाल्यावर आपण अर्ध्या रात्री दादाला, आम्हाला सगळ्यांना फोन करा, निश्चितपणे हा प्रश्न पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण जागेचा आणि इमारतीचा प्रयत्न करू. पाहिजे आपण आम्हाला इथं बोलवलं, आमचा इथे सत्कार केला, त्यामुळे पत्रकार संघाचे इथल्या पत्रकारांचे मनोभाव आभार मानतो. या निमित्तानं आपलं सर्वांचं दर्शन घडलं, सत्संग घडला, त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो. इथेच थांबतो. जय जय.
धन्यवाद साहेब. यानंतर गुरु सत्कार गुरुवंत पित्याचा सत्कार सोहळा या ठिकाणी होईल. पुढच्या थोडं बाजूला काढा. सर्वप्रथम